रामकृष्ण हरी माऊली, माझ्या शेतातील ते छोटे छोटे क्षण किती छान वाटतायत बघा. मातीचा सुगंध, मेहनतीचा अभिमान आणि गावाकडच्या जीवनाची खरी ओळख. या व्हिडिओमध्ये माझ्या छोट्या छोट्या आठवणींचा एक सुंदर प्रवास आहे. रोजच्या साध्या क्षणातच सगळा आनंद आहे. शेतातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक हालचाल मनाला स्पर्श करणारे असते. ते कोंबड्यांचं पाणी पिणं, आपल्या गुरांचं निरागसपणे आपल्याकडे बघणं आपल्या मनाला एकदम स्पर्श करून जातं. गुरांच्या गोठ्यातलं शांत वातावरण, त्यांच्या डोळ्यामधील निरागसता आणि आपल्या जीवनाशी जोडलेलं नातं एकदम आपल्या मनाला स्पर्श करून जाणारं असतं. आणि हा आमचा शुका आहे बघा. खूप निरागसपणे उभारला होता तो आणि तेव्हाच मी व्हिडिओ काढला होता त्याचा. आणि आमच्या बांधाला असलेली नारळाची झाडं, किती उंच गेलं आहे बघा ते नारळाचं झाड. आणि नारळ देखील त्याला खूप आलेले आहेत. आणि आमच्या गुरांसाठी हा आम्ही घास लावलेला आहे, तो देखील खूप हिरवा हिरवा आहे बघा. अशा प्रत्येक गोष्टींचा आनंद आपल्याला गावाकडेच मिळतो. आणि माझं पप्पा बघा, आमच्या पांढऱ्या गाईला, आमच्या वृंदाला पाणी पाजत होतं आणि मी पण पप्पांसोबत होते. सकाळ सकाळी शेतात जाऊन पेरूच्या बागेतली, डाळिंबीच्या बागेतली आम्ही कामं केली होती आणि नंतर गुरांना पाणी पाजायला चालू होतं. गुरांना पाणी पाजून आम्ही घरी येत असतो आणि उन्हाळा देखील खूप पडलेला असल्यामुळे गुरांना सारखं पाणी देखील ठेवावं लागतं. आणि आमचा शुका उन्हातच उभारला होता बघा, त्याला पण सावलीला घ्यायचं होतं. आणि ह्या आमची शेळीची पिल्लं आहेत, किती निरागसपणे उभारलेत बघा. आणि माणसांपेक्षा जर आपण अशा मुक्या प्राण्यांना जीव लावला तर तो कधीच वाया जात नाही, कारण की त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक चांगली भावना निर्माण होते. जरी त्यांना बोलता येत नसलं तरी पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगले विचार आणि चांगली भावना येत असते बघा. आणि ही आमची वृंदा आहे, किती गोंडस आहे बघा. इकडं कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये पप्पांनी 2 कोंबड्यांना बसवलं होतं. खुडूक कोंबड्या होत्या, त्यांना पिल्ली काढण्यासाठी बसवलेलं होतं बघा. आणि तेच ते अंडी आहेत आणि एक कोंबडी फिरत होती दुसऱ्या बाजूने. आणि इथं मक्याचं शेत होतं बघा आणि त्यातली मका काढून टाकली आम्ही आणि त्याची कणसं तिथं वाळायला टाकलीत बघा. गुरांच्या गोठ्यातील शांत वातावरण, त्यांच्या डोळ्यातील निरागसता आणि आपल्या जीवनाशी जोडलेलं नातं, भुईमुगाच्या शेंगा, मातीचा गंध, मेहनतीचा खरा अर्थ शिकवतो. आणि हेच तर असतं आपल्या शेतकऱ्यांचं जीवन. आणि दुसऱ्या साईडला बघा, खुरड्यामध्ये कोंबड्या कोंडलेल्या होत्या आणि पप्पांनी त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं होतं. उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे कोंबड्यांना आतमध्ये आम्ही पाणी ओतून ठेवत असतो. दोन्ही खुरड्यात कोंबड्या कोंडलेल्या होत्या. डाळिंबीच्या बागेतलं ते रंगीबेरंगी सौंदर्य, नारळाची झाडं आणि त्यातील अभिमान, आणि सर्वात खास म्हणजे पप्पा काम करताना दिसणारी त्यांची मेहनत, त्यांचा घाम आणि त्यांचं प्रेम, हीच खरी आमच्या शेताची शान आहे बघा. शेतातील ती छोटी वाट मातीचा सुगंध घेऊन चालते, पावलांखाली आठवणी दडलेल्या, मन मात्र शांत होऊन तिथेच थांबते. आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त दृश्यांचा संग्राम नाही, तर आपल्या शेतकरी जीवनाची खरी गोष्ट आहे. इथे प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो, संयम, मेहनत आणि मातीशी असलेलं आपलं नातं. आजच्या धावपळीच्या जगात ही काही मिनटं तुम्हाला शेताचा अनुभव देतील, गावाकडच्या आठवणी जाग्या होतील आणि मनाला एक वेगळीच ऊब देतील. जर तुम्हालाही शेत, निसर्ग आणि साध्या जीवनाची आवड असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मातीशी जोडलेलं जीवन कधीच फसवत नाही, ते नेहमी काहीतरी सांगून शिकवून जातं. गावाकडचं खरं आयुष्य ना फिल्टर ना दिखावा, फक्त मनाला भिडणारे क्षण असतात. आजच्या वेगवान जगात जिथे सगळं काही पटकन बदलतं, तिथेही काही मिनटं आपल्याला थांबायला शिकवतील, थोडं हसायला, थोडं विचार करायला आणि थोडं आपल्याला गावाकडच्या जीवनाची आठवण काढायला लावतील. आणि खरी श्रीमंती ही पैशात नसते, तर ती आपल्या मातीमध्ये, आपल्या लोकांमध्ये, आपल्या आठवणीत असते. गुरांचा आवाज, वाऱ्यांची साथ, सगळं काही जिवंत वाटते.